हॅलो नमस्कार, मी नेहा कुलकर्णी माझ्या जर्मन कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एपिसोड 1 मध्ये आपण जर्मन अल्फाबेट शिकलो। जर त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जर्मन भाषेमध्ये आपण आतापर्यंत 26 अल्फाबेट्स बघितले, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून 4 अल्फाबेट्स या भाषेमध्ये वापरले जातात, पण त्याची लिहिण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि आज आपण या व्हिडिओमधून त्याची लिहिण्याची पद्धत कशी आहे हे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर्मन भाषेमध्ये जे शेवटचे 4 स्पेशल अल्फाबेट्स आहेत त्यापैकी पहिले 3 अल्फाबेट्स आपण आता बघणार आहोत। त्याला ॲक्सेंटेड वोवेल्स किंवा वोवेल्स विथ उमलाउट असंही म्हटलं जातं। ए ओ यू या 3 वोवेल्स वरती उमलाउट म्हणजे 2 डॉट दिले जातात। त्याचं प्रोनाउन्सिएशन असं होतं ए ए आ उमलाउट यो यो ओ उमलाउट यू यू ओ उमलाउट उमलाउट। हे उमलाउट जे आहेत ते ए ओ यू या 3 स्वरांवरतीच दिले जातात जर्मन भाषेमध्ये। जेव्हा हे उमलाउट्स येतात तेव्हा त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन चेंज होतं। जर्मन भाषेमधलं शेवटचं अल्फाबेट आपण बघणार आहोत, त्याला म्हणतात एचसेट। एचसेट ते बीटा साइन सारखं असतं। डबल एसच्या ऐवजी तुम्ही ते साइन यूज करू शकता, त्याला म्हणतात एचसेट। ते वापरण्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या काय कंडिशन्स आहेत ते आता आपण बघूया। हे एचसेट हे जे सिम्बॉल आहे किंवा हे जे एक स्पेशल कॅरेक्टर आहे, हे एखाद्या शब्दामध्ये आय ई किंवा ई आय असं त्या शब्दाचं जर स्पेलिंग असेल त्याच्यानंतर जर डबल एस येत असेल तेव्हा आपण एचसेट हे कॅरेक्टर स्पेशल कॅरेक्टर यूज करतो तिथे। फॉर एक्झाम्पल हायसन। एचसेट वापरण्याचा दुसरा नियम आहे की आपण एखादा शब्दामधला स्वर जर लॉंग प्रोनाउन्स करत असू तेव्हा एचसेट हे स्पेशल कॅरेक्टर वापरलं जातं। फॉर एक्झाम्पल स्ट्रास, स्ट्रास मीन्स स्ट्रीट, रस्ता। हे झाले जर्मन मधले अल्फाबेट्स। 26 अल्फाबेट्स आणि 4 स्पेशल कॅरेक्टर्स किंवा 4 स्पेशल अल्फाबेट्स। ते कसे लिहायचे हे आज आपण आता बघितलं। जर्मन भाषेतल्या अशाच काही एक्साइटिंग टिप्स, पॅटर्न्स, बेसिक पॅटर्न्स, टिप्स ह्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।